केअरिंग हँड्स या ठिकाणी आपण आलो आहे. आत्ताच मी तुम्हाला या इमारतीमध्ये कशा पद्धतीने वृद्ध व्यक्तींना आसरा दिला जातो, त्यांची काळजी घेतली जाते, हे सगळं दाखवलं आहे. आणि आता याच संस्थेचा हा दुसरा उपक्रम म्हणजे या अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह. आणि मग या उपक्रमाच्या शेजारीच याला कलाश्रम असं नाव आहे. आणि याच्या पलीकडं याच मुलांची छोटीशी शाळा आहे. त्यातून इथं ही प्रायमरी शाळा आहे. हायस्कूलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी सोय आहे. निगडे या गावापर्यंत संस्थेच्या स्कूल बस आहेत. त्या स्कूल बसद्वारे त्या विद्यार्थ्यांना तिकडं नेलं जातं, सुरक्षितपणे त्यांना नेलं जातं, आणलं जातं. आणि इथं त्यांना अगदी कुटुंबात राहिल्यासारखा त्यांचा व्यवस्थित सांभाळ केला जातो. आता या कलाश्रम या उपक्रमाबद्दल आपण आत्ताच ज्या व्यवस्थापकांना बोलतं केलं होतं त्यांनाच आपण पुन्हा इथली माहिती त्यांच्याच मुखाद्वारे आपण ऐकणार आहोत. चला तर आपण सन्माननीय इथले व्यवस्थापक, जे सुरुवातीपासून या ट्रस्टशी निगडीत अशी एक व्यक्ती आहे आणि टोटल डिव्होशन या ट्रस्टसाठी ते देत आले आहेत, आजही देत आहेत, त्यांच्याकडनंच आपण योग्य ती माहिती घेणार आहोत. अर्थात सर्व काही आपल्याला माहिती देणारी ही एक योग्य व्यक्ती असंच मी त्यांना मानतो आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी वरच्या सगळ्या वृद्धाश्रमाची माहिती दिली आहे. पहा, हे खेळण्या बागडण्याचं वय आणि अशा या सुंदर वातावरणात ही लहान मुलं बागडत आहेत. याच ट्रस्टचा भाग असलेली ही मोकळी जमीन, इथं काही प्रमाणात झालेलं प्लॅन्टेशन आणि इथून पलीकडं यांची या ट्रस्टची एक छोटीशी गोशाळा आहे. या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला ती गोशाळा आहे. तुम्हाला मी लांबूनच या कॅमेऱ्याद्वारे दाखवू शकतो. हा इथला हा प्लॅन्टेशनचा भाग. आणि इथून पुढं गेल्यावर हे जे तुम्हाला शेड दिसतं आहे, हे त्या गोशाळेचं शेड आहे. म्हणजे या ट्रस्टतर्फे या मुलांसाठी वसतिगृह तसंच गोमाताची सुद्धा इथं काळजी घेतली जाते या ट्रस्टकडून. असं हे सुंदर वातावरण असलेला हा विभाग, ही पिण्याच्या पाण्याची योग्य ती सोय. आणि हे सगळी मुलं इथं बागडत आहेत छानपैकी. त्यांचं बहुतेक ही खेळण्याची वेळ, शाळा संपलेली दुपारी 12-12:30ला आणि आता ती मस्त बागडत आहेत. चला आपण आता त्या व्यवस्थापकांना विचारू, थोडंसं बोलतं करू. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. हा कलाश्रम जो उपक्रम आहे याच्याविषयी थोडीशी मला माहिती हवी होती. तेच मगाशी मी तेच सांगितलं. हां. सगळे शिक्षण न होऊ शकणारी जी मुलं आहेत, हां भटक्या जाती जमाती ज्या आहेत, हां ओके. ती ही मुलं आहेत. आणि या मुलांना शिक्षण हा खरं म्हणजे बालकांचा मूलभूत अधिकार आहे. हो. बाकी जेवण खाण वगैरे तर मिळू शकेल कुठेही आता, हां हां पण शिक्षण ही गरज त्यांची पूर्ण करण्यासाठी आपण हा कलाश्रम उपक्रम सुरू केला. ओके. 2015ला. आणि सुरुवातीपासूनचा म्हणजे त्याला खूप मोठी कहाणी आहे, ती आता इतक्या थोड्या वेळात नाही सांगता हां येणार. नाही ठीक आहे ठीक आहे. पण सध्या मात्र आपल्याकडे 105 मुलं आहेत. अच्छा. 1ली ते 4थी आपली स्वतःची शाळा आहे. हां. आणि 4थीपासूनची पुढची मुलं मात्र इथं जवळच निगडे म्हणून गाव आहे, अच्छा. तिथे एक प्रगती विद्यालय म्हणून सुंदर विद्यालय आहे, तिथे जातात. ओके. आणि 2 मुली कॉलेजला आहेत, ओके. इथे इंद्रायणी कॉलेजला जातात. ओके. आणि या मुलांना जास्तीत जास्त सामान्य घरामध्ये ज्या काही सोयी सुविधा मिळू शकतात हां. त्या या मुलांना मिळायला पाहिजे, हां. त्याला हात लावू नका, असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टीने त्या देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो आहे. आणि हे सगळं समाजाच्या सहयोगातूनच होत आहे. ओके. म्हणजे ओके. आपण कुठल्याही प्रकारचं शासकीय ग्रँट वगैरे याला उपलब्ध नाही आहे, हां हां घेतही नाही आपण. ओके. ही सगळी समाजानेच चालवलेली संस्था आहे असं खूप मी मोठं मानतो. काम आहे हे. 105 आणि- विद्यार्थ्यांना सगळं काही प्रोव्हाइड करता तुम्ही. हो. सॅल्युटेबल वर्क आहे. हं. खूप छान. आपण जरा कलाश्रमची आतली बाजू पाहू शकतो का? हो या. कलाश्रममध्ये आपण आत्ता प्रवेश करतोय. हा
सभागृहाचा भाग मल्टीपर्पज हॉलमध्ये आपण आलो आहे. साधारण इथं काय काय चालतं हे आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. भोजन कक्ष आहे आणि समोर हा केअरिंग हँड्स या ट्रस्टचा हा बोर्ड, संस्थेचा केअरिंग हँड्स सामाजिक संस्था, काळजी घेणारे हात. आपण आत्ता वृद्धाश्रमात सुद्धा काही व्यक्तींना आपण भेटलो, तिथं कार्यरत असलेल्या एका व्यक्तीला भेटलो, त्याच्याकडनं पण ऐकलं की तो सुद्धा सेवा करण्यातला आनंद मिळवतो आहे. आणि आत्ता आपण व्यवस्थापकांकडनं ऐकलं, त्यांनीसुद्धा सांगितलं की कुठल्याही पद्धतीने गव्हर्नमेंट ग्रँट्स नाही आहेत आणि म्हणूनच सर्व देणगीदार, हितचिंतक, सहानुभूतीदार यांचे हार्दिक आभार. ही जी आहे संस्था, ही या सर्वांचे, तुम्हाला सगळ्यांना हा कलाश्रमचा व्हिडिओ केअरिंग हँड्सला पुन्हा एकदा लाखभर शुभेच्छा अर्पित करतो आणि आपण पुढच्या व्हिडिओकडे वळणार आहोत. शाळा आपल्याला बघायची इथली प्रायमरी. चलिए सर, थँक्स अ लॉट फॉर गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट युअर कलाश्रम.